नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचे जवळपास 6 वाजलेले आणि हा आहे आमच्या शेजारच्यांच्या कांद्याचं शेत. तर याच्यामध्ये सकाळी सकाळी एम-पीचं लेबर आलेलं आहे आणि यांनी सऱ्या धरलेल्या आहे आता आणि सकाळचे 6 वाजलेले आहे. तुम्ही बघू शकता. सूर्यही म्हणजे उगवलेला नाही अजून तरी. आणि काय झालं, आम्ही जी बाजरीची कुट्टी केली होती ना, तर आता ती उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं वाळूट वगैरे भरपूर असतात. तर त्याच्यामुळं लगेच त्याची नांगरणी चालू केलेली आहे आणि नांगरणी चालू केल्यामुळं काय होतं ना, त्या तशाच खाली दाबल्या जातं. तर व्यवस्थित प्रॉपर खत होतं त्याचं हिरवळीचंच. म्हणजे बाजरी जी आहे ती सुकत नाही जास्त. तर हे एक होतं आणि घराजवळ आम्ही बहाव्याचं झाड लावलेलं आहे. मी लावलेलं आहे ॲक्चुअली हे. तर पुण्यावरून आणलं होतं मी कर्वेनगरवरून. तर तिथून बी आणली होती, लावलं होतं घरी आणि ह्यावर्षी भरपूर चांगले फुलं आलेले आहे त्याला आणि मेन याच्यावर आहे ना भुंगेच जास्त दिसतात. भरपूर भुंगे आहे या झाडावर सध्या. ध्रुव आणि त्यांना मी शाळेत सोडायला गेलो होतो. ध्रुव, रुची, तीर्थ हे शाळेत गेलेले आहे आणि ना मला आज इथं एक मेंढ्या दिसलेल्या आहे आणि भरपूर मेंढ्या आहे हां. 2 कळप आहे यांचे आणि भरपूर स्ट्राँग आणि हाईट पण भरपूर जास्त आहे या मेंढ्यांची. थोड्या वेगळ्या दिसल्या होत्या मला म्हणून मी हे शूट केलेलं आहे. आता मला काय करायचं ना, घरी जायचं आहे आणि गाडीचं पंक्चर काढायचं आहे कारण दुसरी गाडी पंक्चर झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मी ही गाडी घेऊन याच्यामुळं आलेलो आहे कारण की दुसरी गाडी जी पंक्चर झालेली आहे, आता मला घरी जाऊन तिचं पंक्चर काढून आणायचं आहे. मी पंपही आणून ठेवलेला आहे. समोरचा पंक्चर झालेलं आहे त्याच्यामुळं हवा मारतो आणि घेऊन येतो पंप. ही पंक्चर झालेली आहे, आता हिचं पंक्चर काढून आणतो. तर आलो मी पंक्चर काढायला आणि जे काका पंक्चर काढणार होते ना त्यांचे आज होत्या कुरडया. त्याच्यामुळं त्यांचा कुरडया करायचं काम चालू होतं. ते मला म्हणले 10-1 मिनटं थांबा. तर त्यांच्या दुकानासमोर एक बाकडंही टाकलेलं होतं आणि त्यांच्या या बकऱ्या बांधलेल्या होत्या. ते आले 10 मिनटानंतर. टायर वगैरे खोललं, पंक्चर वगैरे काढलं आणि गाडी घेऊन मग मी आलो घरी. घरी आल्यानंतर थोडा वेळ काम केलं. काम केल्यानंतर आज ध्रुवचिंतेची शाळा थोडी लवकरच सुटणार होती. त्याच्यामुळं मी त्यांना घ्यायला चाललो होतो आणि ऊन आज भयानक ऊन होतं. टेम्परेचर खतरनाक होतं आणि याच्यामध्ये नाही, ह्या बघा तुम्ही उंच उंच बकऱ्या दिसताय. थोड्या वेगळ्या टाईपच्या दिसताय. बघू शकता तुम्ही जवळपास छाती म्हणजे जवळपास आपली जी छाती असती तिथपर्यंत उंच आहे या बकऱ्या. आणि ह्या ज्या मेंढ्या आहे ना, ह्या पण वेगळ्याच व्हरायटीच्या वाटल्या बरं का मला. थोड्या मोठ्या होत्या साईजनी. मी यांची चौकशी केली, हे नगरचे होते आणि हे बघा तुम्ही बकऱ्या बघा आता किती मोठमोठ्याला या. डायरेक्ट वेगळ्याच दिसता. यांना मी विचारलं या काकाला, यांनी मला काही सांगितलं नाही, गावरानी म्हणून सांगितलं. गावरान लय वेगळी तिथं. आता समोर तुम्हाला दुसरा कळप दिसतोय. हा दुसरा कळप आलेला आहे आता आणि याच्यामध्ये पण त्याच बकऱ्या होत्या बरं का. हे बघा किती उंच उंच आहे त्या आणि एकदम हेल्दी पण होत्या बरं का, अशा नाही का सुकलेल्या वगैरे होत्या. आता हा समोर एक बोकड्या येतोय बरं का, हा काळा. हा पहा किती मोठा दिसतोय, तुम्ही बघू शकता. एकदम मोठा आहे, डायरेक्ट 4-1 फूटपर्यंत उंची असेल तिची जवळपास. धिप्पाड पण एकदम होता, हाईट भरपूर आहे त्याची. आणि ह्या कळपामागे आहे ना 3 जणं होते आणि एक म्हातारे काका होते. त्यांना विचारलं होतं मी की ही व्हरायटी कोणती आहे, तर त्यांनी मला एकदम प्रॉपर उत्तर दिला बरं का. आणि या मेंढ्याची पण मालढोक जातीच्या मेंढ्या आहे. मी कदाचित चुकीचं असू शकतो याच्या नावामध्ये, पण त्यांचं नाक थोडं वरती आलेलं असतं त्याच्यामुळे त्यांना तसं नाव ठेवता. उस्मानाबादी पण म्हणता भरपूर लोक यांना, या जातीला. या मोठमोठ्या बकऱ्या कोणत्या जातीच्या आहे? या मोठमोठ्या बकऱ्या कोणत्या जातीच्या आहे? माडगळ. आणि फायनली मी पोहोचलो आमच्या स्टॉपवर, जिथं ध्रुव आणि त्यांची गाडी येते. इथं त्या मेंढ्यावाल्यांचेच घोडे थांबलेले होते. आणि काय झालं होतं ना, पाटाला पाणी आल्यावर आहे ना आमच्या एरियामध्ये ना लाईट कमी करता लोक. महावितरणची लाईट कमी होऊन जाते एकदम.
तर त्याच्यामुळेच आहे ना, हे जे पाटावरचे आमचे शेजारील गाव आहे तिथले जे राहणारे लोक आहे ना, ते ना पाणी शेंदत होते. कारण ऊन भरपूर होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं थोड्या वेळात, ऊन भरपूर होतं आज. आणि हे ना पाणी शेंदून बैलांना त्यांच्या पाणी पाजत होते. त्याच्यामुळं मी फक्त हे शूट केलं होतं. काम चालू आहे. हे आणि काय हळबीळ नाही का? पहिलं बघा तुम्ही किती भारी आहे एकदम. खांदा पहा त्याचा किती मोठा आहे. आणि परत मी आलो माझ्या स्टॉपवर. आणि आज काय झालं ना, बसला भरपूर उशीर झाला बरं का. मी माझ्या भावाला फोन केला होता, कारण मी फोन सोबत आणलेला नव्हता. तर माझ्याकडे अजून एक फोन असतो जे मी शूटिंग काढण्यासाठी वापरतो. तर मग बस थोडी लेट झाली. मग आम्ही ध्रुव आणि तीर्थला त्यांना घरी घेऊन आलो. आणि त्याच्यानंतर जवळपास 3 वाजता आहे ना, आम्ही गेलो होतो गाडी घ्यायला. तर गाडी घेण्यासाठी ना गंगापूरला आम्ही भरपूर वेळेस चौकशी केली, पण आम्हाला जी गाडी घ्यायची होती ना ती गंगापूरला अवेलेबल नव्हती. मग आम्ही काय केलं ना, बजाजनगरला चौकशी केली. बजाजनगर म्हणजे MIDC वाळूज ती साईड. संभाजीनगरची जो नगर रोड जातो अहिल्यानगरकडं, त्या साईडची साईड म्हणजे बजाजनगर आहे तिथं. तर तिथं चौकशी केली तर तिथं ती गाडी अवेलेबल होती. पण आता इथे पण आहे ना गाडी घेण्यासाठी भरपूर गर्दी होती बरं का. तर आता इथं ध्रुव आहे ना बोर होत होता. तर त्याला ही असं एक ट्रायलसारखं काहीतरी होतं. तर त्याच्यावर बसला होता. त्याला हँडल वगैरे होतं आणि त्याचं चालू होता उद्योग. ध्रुव शक्यतो अशा ठिकाणी आल्यानंतर भरपूर एक्सप्लोअर करत असतो. आम्ही दोघं खुर्चीवर बसलेलो होतो, मी आणि माझा भाऊ. पण ध्रुवचं फिरायचं काम चालूच होतं. आणि इथे ना भरपूर गाड्या घ्यायचं काम चालू होतं. आमच्या आधी 3 गाड्या जाणार होत्या, नंतर आम्हाला गाडी भेटणार होती. तर असं होतं. आणि इथं एक काय इश्यू झाला होता ना, का एका जणाची गाडी होती ना, तर त्यांचं असं म्हणणं होतं आम्हाला कोटेशनमध्ये 2 हेल्मेट सांगितलेले आणि ह्या शोरूमवाल्याने 1 हेल्मेट दिलं होतं. त्याच्यामुळं इथं भरपूर वाद वगैरे झाले. आणि फायनली 2 घंटे थांबल्यानंतर आम्हाला फायनली आमच्या गाडीची डिलिव्हरी भेटली. आम्हाला उशीर पण झाला होता. जवळपास 6 वाजून गेले होते इथंच. आणि घरी जाता जाता अंधार होणार होता. त्याच्यामुळं आमची भरपूर घाई चालू होती. आणि आम्हाला जो एजंट दिलेला होता ना, त्या एजंटचाच फर्स्ट डे होता या ऑफिसमध्ये, म्हणजे या शोरूममध्ये. तर त्याच्यामुळं त्या एजंटला पण जास्त लवकर गोष्टी कळत नव्हत्या, किंवा फर्स्ट डे असल्यामुळं तुम्ही समजू शकता कसं असेल त्यांचा. म्हणजे या शोरूममध्ये त्यांचाच पहिला दिवस होता. तर थोडे गडबडलेलेच होते ते. आणि गडबडीमध्ये आम्हाला त्यांनी भरपूर साऱ्या गोष्टी, आता हे साईडला जे बॉडी असती ना, गाडी खाली पडावं नाही म्हणून, किंवा पडल्यानंतर गाडीलाच स्क्रॅच वगैरे नाही यावं म्हणून ते लावलेलंच नाही आहे. आणि आम्ही पण थोडं घाईतच होतो, कारण आम्हाला पण घरी जायचं होतं. उशीर होत होता. 2-3 तास थांबलेलो होतो. आणि फोटोचं जर झालं तर मला पण जास्त फोटोमध्ये इतका इंटरेस्ट नाही आहे. माझ्या भावाला पण नाही आहे. आम्ही कधी काढतच नाही शक्यतो फोटो. त्याच्यामुळं ध्रुवसोबतच फोटो काढला. ध्रुवला इंटरेस्ट आहे फार या गोष्टीमध्ये. तर ध्रुवने फोटो वगैरे काढला. आणि माळ वगैरे आणायला पण गेले होते. हार वगैरे आणायला गेला होता ध्रुव आणि माझा भाऊ. त्यांनी हार पण घेऊन आले. तर आम्ही जी गाडी घेतलेली आहे ना, ती आहे होंडाची शाईन, जी आम्हाला 1,05,000 मध्ये बसली होती. तर गाडी का घेतली? आता आमच्या घरामध्ये 3 जण आहे मेनली. मी, माझा भाऊ, माझे वडील आणि 2च गाड्या आहे. आणि यमा गाडी जी ना फक्त सकाळीच आणि थोड्याच अंतरासाठी वापरतो आम्ही, कारण तिचा ॲव्हरेजचा इश्यू आहे. आणि दुसरी गोष्ट ती आमच्या नावावरही नाही आहे. माझा कझन आहे त्याच्या नावावर आहे ती. आणि त्याचीच गाडी इनफॅक्ट ती माझ्या चुलत भावाची. त्याच्यामुळं ही दुसरी गाडी घेतलेली, कारण लागती. कारण घरामध्ये 3 मेंबर असल्यामुळं कोणी भरपूर वेळेस बाहेर जात असतं. आता लग्न सीझन आहे, तर भरपूर वेळेस असंही होतं तिघांना 3 ठिकाणी लग्नाला जावं लागतं. त्यावेळेस एक वाहन लागत असतं, म्हणून ही गाडी घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट पेट्रोल डिझेल आता तुम्हाला माहिती आहे महाग होणार आहे. आणि ह्या महागाईच्या जमान्यामध्ये तुम्ही थोडी ॲव्हरेजची जर चांगली बाईक जर घेतली तर काहीच हरकत नाही आहे. तर हे होतं आम्ही गाडी का घेतली. आता जवळपास 6 वाजून गेलेले आहे. जरी तुम्हाला उजेड भरपूर दिसत असला तरी 6 वाजून गेलेले आहे. आणि आम्हाला भरपूर उशीर झालेला आहे बरं का निघता. एक तर एजंट नवीन होता, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होता ॲक्च्युली. बाकीचे जे होते थोडे फास्ट होते. ह्या माणसाला भरपूर सारं माहीत नव्हतं, जसं की हेल्मेट वगैरे कुठं भेटतं, अशा प्रॉब्लेम येत होते. मग आम्ही निघालो घरी. जवळपास 8 वाजता आम्ही घरी पोहोचलो होतो.
8 वाजेनंतर आम्ही घरच्यांनी सर्वांनी पूजा वगैरे केली, पेढे वगैरे वाटले. साधारण इतका अंधार झाला होता. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.